फलंदाजी केली आहे तो फलंदाज अभिनव सायगर शुभम आणि गोलंदाजी मार्गवर रुपेश पाटील ज्याने आतापर्यंतच्या या स्पर्धेमध्ये सुरेख अशीच टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतो. संघाचं खातं खोललं जाते. संघाची धाव संख्या पाहायला मिळते. धाव फलकावर 1. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा रोखतोय अभिला पुढे सरसावर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला स्वतःला मात्र रोखतोय तो अभि. चेंडू शेवटच्या क्षणाला ढकलतो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 2 धावा. पुन्हा एकदा सजवतोय रुपेश सुरेख चेंडू यावेळी मात्र फुलटॉस घेतोय. चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या 3. चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच आक्रमक फटकेबाजी पाहायची प्रेक्षकांना. 3 चेंडूचा ते समाप्त 3 धावा मोजतोय रुपेश पाटील. यावेळी मात्र सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू पूर्णपणे रोखून धरतोय तो आक्रमक असा फलंदाज अभि चव्हाणला. शुभम चव्हाण गोलंदाजी मार्गवर आतापर्यंत ज्याने सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली तोच रुपेश पाटील. यावेळी मात्र थोडासा लेफ्ट स्टंपच्या बाहेर भटकतोय. पंच मात्र वाईट घोषित करतायत. अवांतर स्वरूपात संघाची धाव संख्या वाटते. संघाचं पंच धाव फलकावर. आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी शुभम चव्हाण खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या होती ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. सुरेख असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं दोन्ही संघाकडून. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण चपळ क्षेत्ररक्षण सुरेख फेक धावबाचं जोरदार अपील होत आहे. पंच दादा चव्हाण पिट्या कुडपकर मातब्बर पंच या ठिकाणी निर्णयाची प्रतीक्षा. नक्कीच पाहूया पंच दोन्ही एकत्रित येत आहेत. गोलंदाजी करण्यात नाही असलेला गोलंदाज जगदंब क्रिकेट संघाचा सिद्धेश. सुरेख चेंडू पुढे साधून मारला टाका. सुरेख क्षेत्ररक्षण अमन साताडेकरचा आपल्या संघासाठी बहारदार कामगिरी करतो. चप्पल क्षेत्ररक्षणाद्वारे काही धावा मारतो आपल्या संघासाठी. यावेळी मात्र चकावतोय जबरदस्त मोठा मात्र गाळावा लागतो. अभि चव्हाण मैदानाच्या बाहेर जातोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते जगदंब क्रिकेट संघाची. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. रुपेश पाटीलने फक्त 6 धावा मोजल्या होत्या. दबाव टाकला होता तो अभि चव्हाण याच्यावर आणि या दबावाचा परिणाम होतोय आणि बाद होऊन परततोय तो अभि चव्हाण. यावेळी मात्र मैदानात दिसतोय संकेत चव्हाण ज्याच्या बॅट मधून मोठे फटके निघतात तोच फलंदाज मैदानावर दिसतोय. गोलंदाजी मार्गवर सिद्धेश ज्याने यापूर्वीच्या चेंडूवर बाद केले मोठ्या फलंदाजाला अभि चव्हाणला. क्षेत्ररक्षणाची साथ लागते गोलंदाजांना. दरम्यान सिद्धेश आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षकाला टाकून चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेचे बाहेर 4 धावा. खणखणीत चौकार निघतोय. आक्रमक फटके निघतायत संकेत चव्हाण याच्या बॅट मधून पुढे साधून मारलेला मोठा चेंडू जातोय मैदानाबाहेर. अयोग्य फटका पाहायला मिळतोय तो संकेत चव्हाणच्या बॅट मधून आणि दुसरा मोठा धक्का बसतोय तो संकेत चव्हाणच्या स्वरूपात. चिंटू सावंत पिंगोळी गावचा सुपुत्र अर्थात चिंटू. यावेळी मात्र लेफ्टच्या बाहेरून जाणारा चेंडू सिद्धेश यावेळी मात्र थोडासा भटकतोय. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी मात्र 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या एका धावेची 11 या धाव संख्येवर पोहोचते. नक्कीच दबाव आहे तो दोन्ही बाजूने. या ठिकाणी सिद्धेश षटकाचे पुढे चेंडू सुरेख चेंडू संयमी फटका निघतोय तो चिंटूच्या बॅट मधून. चेंडू जातो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या 12 या धाव संख्येवर पोहोचते. नक्कीच मोठ्या ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला अभि आणि संकेत यांच्या स्वरूपात. यानंतर मात्र चिंटूची वर्णी लागते मैदानात. दरम्यान या ठिकाणी सुरेख चेंडूला संयमी फटका निघतो तो शुभमच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या एका धावेने जाऊन पोहोचते ती 13 या धाव संख्येवर. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय साक्षात महेश. नक्कीच आपल्या नावाप्रमाणे महान शुभम चव्हाण ज्याने या वर्षीच्या हंगामामध्ये धुवाधार फलंदाजी केली आहे तो शुभम चव्हाण. गोलंदाजी मार्गवर महेश. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू
आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, अचूक टप्प्यावरचा चेंडू, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच दबाव वाढवला जातो तो शुभम चव्हाण याच्यावर. महेश याच्या षटकातील पहिला चेंडू ज्याच्या गोलंदाजीमध्ये मिश्रण असतं, सुरेख अशा गोलंदाजीचं मिश्रण ज्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो तोच गोलंदाज महेश अडसुळे सज्ज होतोय. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय डॉट, निर्धाव. 2 चेंडू निर्धाव, सलग 2 चेंडू निर्धाव टाकतो. 2 सलग गतिवान चेंडू, वेगवान चेंडू, अचूक टप्प्यावरचे चेंडू. निर्धावतोय तो गोलंदाज महेश अडसुळे ज्याच्या गोलंदाजीमध्ये वारंवार मिश्रण पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा गतिवान चेंडू, वेगवान चेंडू आणि यावेळी मात्र पंच 1 धाव. संघाची धाव संख्या एका धाव संघाची धाव संख्या होती 14 धावा. पूर्णपणे रोखून धरतोय जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघ. महेश अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय तो जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघ. आतापर्यंत बहारदार खेळ पाहायला मिळतोय तो जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडून. यावेळी मात्र थोडासा भटकतोय आणि पंच वाईड घोषित करतात. या ठिकाणी यष्टीरक्षण सुद्धा सुरेख केलं जातंय ते रुपेश पाटील कडून. सुरेख साथ लागते गोलंदाज महेश अडसुळेला. वेगवान गोलंदाजीला यष्टीरक्षण करणे तेवढं सोपं नसतं आणि सुरेख यष्टीरक्षण रुपेश पाटील कडून. यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय साक्षात महेश गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी करतो तो शुभम चव्हाण. नक्कीच आक्रमक फटके निघतील ते शुभम चव्हाणच्या बॅट मधून. यावेळी सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण, अमन सातार्डेकर याचा मात्र चपळ धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा. पाहूया, मला वाटतं फलंदाज धावबाज असू शकतो. सज्ज होतोय महेश आणि स्ट्रायकर दिसतोय तो अमित चव्हाण. नक्कीच आक्रमक फटकेबाजीची अपेक्षा असेल ती ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा पुढे साधून आलेलं फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, सीमा रेषेलगत कृष्णा पवार याचा चेंडू जातोय निर्धाव. वारंवार मोठा दबाव पाहायला मिळतोय तो फलंदाजावर आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो ज्याच्या नावातच म म्हणजे महान गोलंदाजी म्हणता येईल तोच गोलंदाज महेश. दरम्यान पुढे चालतात आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. गैरफटका खेळला जातोय अमित चव्हाण कडून आणि शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव मिळत नाही. सुरेख शानदार खेळ पाहायला मिळतोय जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या सर्वच खेळाडूंकडून. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात माहीत असलेला गोलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर दिसतोय. अण्णा पहिला चेंडू, या ठिकाणी नो चिकून येते. पहिला चेर मारा पाहायला मिळतोय. एकूण धावा संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच धडाकेबाज फलंदाज मैदानावर दिसत ते अमन मैदानावर आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या दिशेने सुरेख असा फटका निघतोय महेशच्या बॅट मधून. संघाच्या धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या 17 धाव संख्येचा पाठलाग करताना 2 धावा. षटकातील दुसरा चेंडू, सुरेख चेंडू, धडाकेबाज असा फटका, जबरदस्त फटका निघतोय एका धावीसाठी. संघाची धाव संख्या होते 3 धावा. दरम्यान अण्णा आपल्या षटकातील पुढचे घेऊन फलंदाज महेश, सुरेख चेंडू, त्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 4 धाव संख्येवर. नक्कीच दबाव नसेल तो फलंदाज महेश आणि अमनवर. मात्र असं लक्ष समोर आहे ते महेश आणि अमन पर्यंत संयमी फलंदाजी पाहायला मिळते ती जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडून. प्रथमच साहित्य भाग सांभाळण्यासाठी सज्ज होते तो अमन सातार्डेकर. गोलंदाजी मार्फत अण्णा. यावेळी मात्र सुरेख शानदार 2 धाव वसूल करतोय. गॅप मध्ये खेळण्यात नाही असलेला फलंदाज अमन सातार्डेकर. संघाची धाव संख्या 4 चेंडू नंतर 6 धावा. षटकातील 5वा चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख गॅप निघते एका धावेसाठी. संघाची धाव संख्या जाऊन होते 7 या धाव संख्येवर. 5 चेंडूचा समाप्त होतो. षटकातील अंतिम चेंडू, पहिल्या षटकाचे सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अण्णा शिरोडकर. फटका सुरेख क्षेत्ररक्षण फाडुत्रीमध्ये करतोय. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धाव संख्या स्थिर होते 7 या धाव संख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुकळवाड गाड सकळ येथे ज्याने मालिकावीर हा पुरस्कार प्राप्त केलाय तोच फलंदाज साईकर दिसतोय महेश अडसुळे. ज्याच्या नावात आहे मग आणि खेळात आहे कम तोच फलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका
दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय एका धावेसाठी संघाची धावसंख्या एका धावेची 8 या धावसंख्येवर पोहोचते. आता मात्र 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. 11 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्फत अमित. यावेळी मात्र चेंडू थोडंसं मिस केलं होते ते अण्णाकडून. चेंडू जातोय एका धावेसाठी संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. मात्र मैदानात दिसतोय महेश. जोपर्यंत महेश मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना जगदंब स्पोर्ट्सच्या दिशेने असेल. नक्कीच ज्याच्या बॅटमधून ज्यावेळी आक्रमक फटक्यांची आवश्यकता असते त्यावेळी आक्रमक गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय गोलंदाज अमित चव्हाण. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू. यावेळी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जातो. चेंडू एका धावेसाठी संघाची धावसंख्या होते 11 धावा. विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. सुरेख चेंडू जातो एका धावेसाठी. 7 चेंडू 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष. पुन्हा एका क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 7 चेंडू आणि 5 धावा. ख्याती आहे तोच गोलंदाज अमित चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होतोय. नक्कीच दबाव आहे तो दोन्ही बाजूने. फलंदाजासाठी सज्ज होतोय अमन. आक्रमक क्षेत्र सजवलं जाते. पुढे सातावा मागेला फटका. या ठिकाणी एक धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 धावा. आक्रमक क्षेत्राचं सजवते महेशसाठी. यावेळी मात्र जोरदार फटका निघतो. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण अमित चव्हाणचा चेंडू जातोय निर्धाव. दबाव वाढतोय तो महेश याच्यावर. 5 चेंडू 4 धावा. महेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जातोय एका धावेसाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अजून फटकेबाजी पाहायला मिळतो तो महेश. आता मात्र संयमी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या दरम्यान नो चिकून येते काय पाहूया. आणि नो चिकून येते. फक्त आता 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. सामना जवळजवळ जगदंबच्या दिशेने झुकतोय. जोपर्यंत महेश अडचणी नावाचं वादळ मैदानात तोपर्यंत कोणतीच भीती नाही ती जगदंब स्पोर्ट्स दरम्यान. यावेळी मात्र सुरेख चेंडू शुभम चव्हाणच्या हातामधून निघतोय. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख क्षेत्ररक्षण साहिल याचं. चेंडू 2 धावा. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून शुभम सज्ज होतोय. पुढे साताचा चेंडू जातोय 2 धावांसाठी. विजयी होतोय तो जगदंब स्पोर्ट्स संघ. जोरदार फटकेबाजी करत आपल्या संघाला